हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, काही महिलांना साडीमध्ये असं पोट दिसायला आवडत नाही, तर यासाठी महिला काय करतात बघा की जी बॉर्डर असते ना साडीची, ती अशा पद्धतीने तिथे पिनअप केला जातो आणि पिनअप केल्यामुळे काय होतं की समोरचा हा जो साडीचा लुक असतो ना, तो एकदम खराब दिसतो। एक तर त्या जी साइड फिटिंग असते तीही खराब दिसते। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, तर यासाठी एक वेगळी ट्रिक मी तुम्हाला घेऊन आलेली आहे। तर ह्या ट्रिकमुळे काय होणार आहे की तुमच्या साडीमध्ये पोटही दिसणार नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही जाड असाल आणि तुमचं थोडंसं पोटही दिसत असेल, तर तेही तुमचं अगदी व्यवस्थितपणे कव्हरही होणार आहे आणि जास्त पोट साडीमध्ये दिसणारही नाहीये। तर यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पूर्ण पहा, खूप हेल्पफुल तुम्हाला होणार आहे। तर आता इथे बघा, साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आता इथे मी ही साडीचं जे टोक आहे तिथे मी गाठ बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर साडी मी टक करायला सुरुवात करणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाठ का बांधली, तर कधी कधी काय होतं की हे जे टोक असतं ना साडीचं, तर ते कधी कधी खाली येतं, साडी सरकली जाते किंवा साडी समजा हेवी असेल तर ती सरकली जाते। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा टक करण्यापूर्वी पहिल्यांदा ते गाठ बांधायची आहे, त्याच्यानंतर साडी जी आहे ते टक करायला सुरुवात करायची आहे। आता ही जी तुम्ही साडी पाहत असाल, तर ही जी साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी साडी आहे। फॅब्रिक खूपच सुंदर आहे आणि जशी फोटोमध्ये होते त्याचप्रमाणे साडी आलेली आहे। तर तुम्हाला पण ही साडी बाय करायची असेल तर साडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की साडी तुम्ही ही बाय करू शकता। तर आता इथे आपली साडी टक करून झालेली आहे। साडी टक केल्यानंतर आपल्याला आता इथे साडीचा पदर काढायचा आहे। तर पदराची दोन्ही टोकं मी एकत्र केलीत आणि त्याच्यानंतर पाठीमागून ही पुढे घेतलेली आहेत। साडीचा जो पदर आहे तो आपल्याला डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे आणि पदराची जी उंची असते साडीची, ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा हा पदर खाली यायला पाहिजे इतपत आपल्या उंची घ्यायची असते। अशा पद्धतीने तुम्ही पदर घेतलात ना, तर जर तुम्ही उंच जरी नसलात ना तरी साडीमध्ये उंच दिसता। तर यासाठी आपला पदर जो आहे तो एवढा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता इथे मी पदराच्या प्लीट्स काढायला सुरुवात करणार आहे। तर प्लीट्स काढताना मी बघा, पदर जो आहे तो फोल्ड केलेला आहे, त्याच्यानंतरच प्लीट्स काढायला सुरुवात करत आहे। तर ही पद्धत मला अगदी सोपी वाटते, त्याच्यामुळे मी ही पद्धत वापरत आहे। तुम्हाला जर ही पद्धत कठीण वाटत असेल तर तुम्ही जशा पदर काढता त्याप्रमाणे पदराच्या प्लेट्स आहेत त्या काढू शकता। ही पण पद्धत अगदी सोपी आहे, फक्त इथे तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की पहिली प्लेट जी आहे ती कशा पद्धतीने काढायची आहे हे तुम्हाला फक्त पाहायचं आहे। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, पदर थोडासा असं खांद्यावरती घेऊन पाहू शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पहिली प्लेट कुठच्या साईडने काढायची आहे ती। तर आपल्या पदराच्या प्लेट्स काढून झालेल्या आहेत। पदराचं टोक मी माझ्या खांद्यावरती टाकलं आणि आता राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आता मला एकत्र करायच्या आहेत आणि प्रेसही करून घ्यायच्या आहेत। तर याच्यासाठी मी आता पहिल्यांदा ती प्लीट्स ज्या आहेत त्या सगळ्या आधी एकत्र करून घेते आणि अगदी पटकन हा पदर आपला रेडी होतो। जर तुम्ही म्हणजे सवय लावलात ना तर एकदम तुम्हाला ही पद्धत सोपी वाटणार आहे। तर थोडंसं 2-3 वेळा तुम्ही ट्राय केलात ना, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने पदर काढायचा आहे तो, आणि मग तुम्ही याच पद्धतीने पदर काढायला सुरुवात कराल। आता इथे मी सगळ्या प्लीट्स एकत्र करून घेतलेल्या आहेत, पण मी परत एकदा मी सगळ्या प्लीट्स एकत्र करून घेत आहे। आणि सध्या आता गरमीचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे फॅन थोडा फास्ट आहे, त्याच्यामुळे काय होतंय की साडीचा जो पदर आहे ना, तर पदराच्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा अशा सरकल्या जात आहेत। त्याच्यामुळे मी परत एकदा ह्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या अशा प्रेस करूनही घेतलेल्या आहेत। आता परत एकदा मी ह्या प्लीट्स एकत्र करून घेत आहे। तर इथे तुम्ही बघत असाल सगळ्या प्लीट्स आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि आता इथे मी पदराला पिनअप करणार आहे। पिनअप करताना खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला इथे पिनअप आहे तो करायचा असतो। तर आता इथे पिनअप आहे तो मी करून घेते। खांद्यावरती करू नका, कारण की खांद्यावरती अगदी पिनअप केलं ना की काय होतं की तुम्ही थोडंसं जरी खाली वाकलात ना तरी जो पदर आहे ना तो असा पुढे येतो। तर यासाठी खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिनअप करा। जिथे आपल्या बघा ब्लाऊजची जी नॉट असते ना त्या ठिकाणी तुम्ही पिनअप आहे तो करू शकता। आता ह्या समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या मी अशा एक एक करून अशा प्रेस करून घेत आहे। प्रेस करून घेतल्यामुळे काय होतं की त्या समोरच्या प्लीट्स असतात ना त्या अगदी जशा आहेत तशा राहतात। सगळ्या एक एक करून प्रेस करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्या एकत्र अशा पद्धतीने फक्त आपला हात तसा फिरून घ्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही आहे। आता आपल्याला साईड फिटिंग जी आहे ती करायची आहे। ही महत्त्वाची स्टेप आहे। तर यामध्ये महिला काय चूक करतात हे आधी मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवणार आहे, त्याच्यानंतर योग्य पद्धतीने तुम्ही फिटिंग कशी करायची आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे काय करतात बघा, ही जी बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने घेतली जाते।
बॉर्डर आपली अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला तिथे पिनअप करायचं असतं. तर आपल्याला काय होतं की पोटाकडचा भाग आपण बराचसा कव्हर करायला बघतो आणि कव्हर करण्याच्या नादात काय होतं की आपली जी साईड फिटिंग असते ती बिघडली जाते. तर काय करतात बघा, अशा पद्धतीने हा जो बॉर्डर आहे ती पाठीमागून अशी एकदम अशी टाईटली घेतली जाते. टाईट घेतल्यानंतर अशा पद्धतीने ही जी बॉर्डर असते ती बॉर्डर आणि आपला हा ब्लाऊज असतो, जे ब्लाऊजची लाईन असते त्या ठिकाणी पिनअप केला जातो. तर पिनअप जो असतो ना तो समोर अगदी केला जातो आणि समोर केल्यामुळेच ही जी फिटिंग आहे ती आपली एकदम बिघडलेली दिसते. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने हा पिनअप केला जातो. आणि जर का तुम्ही साडीमध्ये तुमचं म्हणजे पोट जर जास्त असेल ना तर त्याच्यामुळे काय होतं की अशा पद्धतीने फिटिंग केलं ना तर ते पोटही जरा जास्त असं दिसतं तुमचं. कारण की कसं होतं की इथपर्यंत जो पोटाकडचा जो भाग असतो ना आपला, तिथे आपल्या साईड फ्लिट्स म्हणजे आलेल्याच नसतात. ती पूर्ण बाजू प्लेन होऊन जाते आणि खालीपर्यंत अशी प्लीट्स येते, त्याच्यामुळे ते समोरून खराब दिसतं. आता इथे बघा पिनअप आपला केला, त्याच्यानंतर इथे मी निऱ्याकडे सुरुवात केलेली आहे आणि साईड फिटिंगसाठी बघा थोडासा साडीचा भाग मी सोडलेला आहे आणि आता इथे बघा निऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर निऱ्या मी आधी टक करून घेते आणि त्याच्यानंतर जो साईड फिटिंगसाठी जो भाग सोडलेला आहे तो मी असा आतल्या साईडने असा वरती असा खेचून घेतलेला आहे आणि फक्त रोल करून आपल्याला टक करायचं आहे. तर आता इथे मी निऱ्या नीट करत नाही आहे, कारण की मला फक्त इथे तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही चूक कशी करता ती. आता बघा अशा पद्धतीने तुम्ही हा पिनअप करता, त्याच्यामुळे काय होतं की ही पोटाकडची जी बाजू असते ना ती अशी प्लेन दिसते आणि बाकीच्या प्लीट्स असतात ते सगळ्या खाली सरकल्या जातात. याच्यामुळे तुमचं साडीमध्ये पोट जरी कव्हर झालं तरी समोरचा जो लुक असतो तो मात्र खराब दिसतो. तर या पद्धतीने तुम्हाला पिनअप आहे तो करायचा नाही. योग्य पद्धतीने पिनअप कसा करायचा मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी तुम्ही व्यवस्थित बघत असाल की कशा पद्धतीने साडी दिसत आहे. आणि तुमचं जर का पोट असेल तर ते या पद्धतीने तुमचं पोट जे आहे ते आणखी दिसतं साडीमध्ये. तर योग्य पद्धतीने कसं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवते. जर ज्या ठिकाणी तुम्ही पिनअप करता त्या ठिकाणी तुम्हाला हा पिनअप करायचा नाही आहे. कशा पद्धतीने आणि कुठे पिनअप करायचं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ही साडीची जी बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने पाठीमागून आधी खेचून आपल्याला घ्यायची आहे. खेचून घेतल्यानंतर आपला जो हात आहे, आपला जो डावा हात आहे, त्या डाव्या हात आपण सरळ असा घेतला ना तर त्या डाव्या हाताच्या लाईनमध्ये आपल्या त्या ठिकाणी पिनअप करायचा आहे. पिनअप करताना जी बॉर्डर आहे ती आपल्या ब्लाऊजच्या वरती अशी घ्यायची आहे आणि आतल्या साईडने आपल्याला हा पिनअप आहे तो करायचा आहे. पिनअप अगदी तुम्ही व्यवस्थितपणे करा. अगदी पिन जो आहे तो सेफ्टी पिन तुम्ही वापरणार असाल तो टोकदार वापरा, जेणेकरून तुम्ही अगदी व्यवस्थितपणे हा पिनअप आहे तो करू शकता. तर इथे बघा मी परत एकदा तुम्हाला सांगते, आपला हात जो आहे त्या हाताच्या लाईनमध्ये तिथे तुम्हाला पिनअप करायचा आहे. पिनअप करून झाला की बघा आता हा जो ही जी साडीची बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने आपल्या बेली बटनच्या इथे आपल्याला घ्यायची आहे. बेली बटनच्या इथे आपली बॉर्डर घेऊन झाली की त्याच्यानंतर आपल्याला तिथे प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. मी अगदी पाठीमागून फिरूनही दाखवते. बघा पाठीमागची आपली बाजू जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे कव्हर झालेली आहे आणि आता साईडने आपल्याला जी फिटिंग करायची ती पण आपली अगदी व्यवस्थितपणे येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, बेली बटनच्या इथे आपल्याला अशा प्लीट्स काढायच्या आहेत. तर एका हाताने त्या प्लीट्स आपल्या पडत गेल्या त्या फक्त आपल्याला एकत्र करायच्या. 3-4 अशा प्लीट्स तुम्ही इथे काढू शकता आणि इथे बघा सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, साडीची जी बॉर्डर आहे ती अगदी व्यवस्थितपणे टाईटली तुम्हाला धरून ठेवायची आहे आणि ती बॉर्डर आणि या सगळ्या प्लीट्स आणि हा आपला जो पेटीकोट असतो त्यांना सगळ्यांना आपल्याला एकत्र असा हा पिनअप आहे तो करायचा आहे. एक तर तुम्ही पिनअप उभा करू शकता, नाहीतर मग तिरका पिनअप करा. अगदी व्यवस्थितपणे तुम्ही इथे पिनअप करून घ्या. आपला पेटीकोट आहे म्हणजे जो आपण परकर वापरलेला असतो त्याला धरून आपल्याला पिनअप करायचं आहे, जेणेकरून आपली फिटिंग जी आहे ना ती अगदी व्यवस्थितपणे राहते. तर बघा आपली साईडची फिटिंग झालेली आहे. आता इथे साईड फिटिंगमध्ये काय होतं की साडीचं जो थोडंसं फॅब्रिक उरलेलं असतं ना तर ते फक्त आपल्याला टक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघत असाल साईडने अजिबात म्हणजे आपलं व्यवस्थितपणे फिटिंग दिसत आहे, जे आपलं पोट दिसत होतं तेही दिसत नाही आहे. आता पूर्ण तुम्हाला कव्हर करायचं असेल ना बाजू तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आधी मी इथे निऱ्या काढून घेते साडीच्या आणि त्याच्यानंतर ती पुढची ट्रिक आहे ती दाखवते.
तर निऱ्या जशा आपण नॉर्मली जशा काढतो ना त्याचप्रमाणे इथे तुम्हाला निऱ्या मी काढून दाखवल्या आहेत. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला निऱ्या काढायच्या असतील म्हणजे थोडेफार सोपी पद्धत तुम्हाला बघायची असेल तर इतर व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता. आता इथे बघा मी निऱ्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. आता सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या मला एकत्र करून घ्यायच्या आहेत. एकत्र म्हणजे काही ज्या निऱ्या असतात त्या खालीवर समजा झालेल्या असतील तर त्या मात्र आपल्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि निऱ्या आपल्या ज्या असतात ना त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. एकावरती एक तुम्ही घेऊ नका. एकापाठोपाठ एक निरा घेतल्यामुळे त्या निऱ्यांना थोडासा स्पेस पण मिळतो आणि दिसायलाही अगदी समोरून सुंदर अशा दिसतात. तर इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत व्यवस्थित. आता इथे आपल्याला टक करायचं आणि इथे काय झालंय बघा, पहिली जी निरी होती ना आपली साईड फिटिंगच्या बाजूची तर ती जी निरी आहे ती थोडीशी सैल होती. तर सैल जर होत असेल ना तुमची तर तिचा लुक समोरून खराब येऊ शकतो. तर यासाठी तुम्ही काय करू शकता, निरी जी आहे ती थोडीशी वरती घ्या. जशी मी घेतलेली आहे त्याप्रमाणे एक तर तुम्ही वरती तरी घ्या, नाही तर मग ती पहिल्यांदा टक करून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर बाकीच्या निऱ्या तुम्ही टक करू शकता. आता इथे मी काय केलं, निरी एकदम वरती थोडी घेतलेली आहे म्हणजे बाकीच्या निऱ्या जशा आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी वरती घेतली आणि सगळ्या ज्या निऱ्या त्या मी टक करून घेतलेल्या आहेत. आता इथे बघा फिटिंग समोरून तुम्ही बघत असाल, आधीची तुम्ही फिटिंग बघा आणि आताची फिटिंग बघा किती सुंदरपणे दिसत आहे ती. आणि इथे आपल्याला निऱ्यांना हा पिन लावायचा आहे. तर इथे मी एक्सपिनचा वापर केलेला आहे. एक्सपिन तुम्ही नक्की घ्या, लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हा एक्सपिन मी वापरलेला आहे. एक्सपिन नसेल तर तुम्ही सेफ्टी पिन किंवा युपिनचा वापर इथे करू शकता. आता इथे निऱ्या थोड्याशा आपल्या फुलल्यासारख्या झालेल्या आहेत. तर थोड्याशा मी आता ह्या निऱ्या आहेत त्या सेट करून घेते. तर निऱ्या ज्या आहेत त्या थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आणि प्रेस करत जायचं आहे. आणि काय होतं इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की बॉर्डर जी असते ना ती बॉर्डर आपल्याला सेट करताना थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या निऱ्या अशा एकत्र करून घ्यायच्या आणि आपल्या पायामध्ये अशा पद्धतीने धरून ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर जी साडीची बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या ज्या निऱ्या असतात त्या आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून त्या सेट करायच्या. तर यासाठी काय करायचं, एकत्र निऱ्या करायच्या, थोड्याशा प्रेस अशा करायच्या आणि त्याचा रोल करायचा आहे आपल्याला. तर जसा मी तुम्हाला दाखवत आहे ना, आपल्या साईडने आपल्याला रोल करत यायचं आहे. याच्यामुळे तुमच्या ज्या निऱ्या असतात त्या ज्या पसरलेल्या असतात जास्त त्या पसरल्या जाणार नाहीत. तर आता इथे बघा निऱ्या आपल्या सेट झालेल्या आहेत. आपली साईड फिटिंग व्यवस्थितपणे आलेली आहे. पण समजा तुम्हाला आणखी हे बाजू कव्हर करायची असेल म्हणजे थोडंसं आपलं पोट दिसत असेल तर ते कव्हर करायचं आहे, किंवा पदराच्या खालून आपला ब्लाऊज समजा दिसत असेल तोही कव्हर करायचा असेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, वरची प्लीट जी आहे ती तुम्हाला बाजूला करायची आणि जी आतली जी प्लीट आहे ती आतली प्लीट आणि आपली ही साडीची जी बॉर्डर आहे ती यांना धरून आपल्याला हा पिनअप करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पिनअप केलात ना तर बरीचशी बघा आपली ही जी बाजू आहे ती कव्हर झालेली आहे. म्हणजे पोट पण आपला कव्हर झालेला आहे आणि जो पदरा खालून आपला जो ब्लाऊज दिसतो तोही कव्हर झालेला आहे. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसलात ना तर तुमचं जरी पोट जरी जास्त असेल ना तरीही ते अगदी व्यवस्थितपणे कव्हर होतं आणि साडीमध्ये जास्त दिसणारही नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्की साडी नेसून पहा. आणि त्याच्यानंतर समजा तुमचा हा पदर समजा फुलत असेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, तर पदर जो आहे तो पुढे असा घ्यायचा आहे आणि सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत. तर थोड्याशा ज्या पदरच्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा सरकलेल्या होत्या तर मी परत एकदा त्या व्यवस्थितपणे एकत्र करून घेते. बस तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि यानं तुम्ही पिनअपही करू शकता. पण तुम्हाला पिनअप करायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही रोल करा. सगळ्या प्लेट्स एकत्र घेऊन रोल करा, थोडंसं प्रेस करा. म्हणजे जसे आपण निऱ्या कशा रोल केल्या आणि प्रेस केलं त्याच प्रकारे तुम्हाला इथे हा पदर जो आहे तो सेट करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आपलं पोट आणि आपला जो साईडने जो ब्लाऊज दिसतो पदराखालून तोही तुम्ही कव्हर करू शकता. तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच अशा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. इतरही बऱ्याच अशा हॅक्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून मला सांगा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.